अजून जॉइंट होत आहेत बरेच जण. त्यामुळे आपण 1-2 मिनिटांमध्ये आपण लेक्चर आपण स्टार्ट करणार आहोत. माझा आवाज येतोय सगळ्यांना? येस सर. हो सर, येतोय. येस सर. ओके. गुड मॉर्निंग. आपण आज आपल्या ग्राफिक डिझायनिंगचं तिसरी बॅच चालू आहे, म्हणजे तिसरं सेशन चालू आहे. आपले शनिवार आणि रविवारी आपण दर शनिवारी रविवारी आपण 1.5 तास किंवा 1 तास आपण ग्राफिक डिझायनिंगची बॅच घेतो. तर आज आपली ही 4थी बॅच आहे. म्हणजे 4थं सेशन्स आहे. त्याच्यामध्ये मी थोडंसं इंट्रोडक्शन देणार आहे की आपण नेमकं काय काय शिकणार आहोत. ग्राफिक डिझायनिंगला आपण साधारणतः त्याला DTP हा एक नावाचा कोर्स असतो. म्हणजे DTP शब्द ऐकला असेल तुम्ही, डेस्कटॉप पब्लिशिंग. DTP म्हणजेच ग्राफिक डिझायनिंग. आणि त्याच्यामध्ये कुठले कुठले सॉफ्टवेअर्स येणार हे थोडंसं आपण पाहणार आहोत. म्हणजे ह्या सॉफ्टवेअरमध्ये आपण काय काय शिकणार आहोत ते तुम्हाला समजून जाईल. आता मी गेल्या टायमाला काय काय शिकवलं हे थोडंसं म्हणजे सगळं आधी सांगतो आणि त्याच्यानंतर आपण पुढे जाऊया. तर आपण कम्प्युटरचं कॉन्फिगरेशन, मेल ID मध्ये जे काही आपल्याला फ्री सॉफ्टवेअर्स आहेत, 9 मध्ये गुगल डॉक, गुगल डॉकच्या नंतर गुगल शीट, गुगल स्लाइड हे आपण पाहिलं होतं. जसं की हे सॉफ्टवेअर आहे गुगल डॉक. माझ्या स्क्रीनवर मी तुम्हाला दाखवतोय, स्क्रीनवर तुम्हाला ते दिसेल. बरं, हे रेकॉर्डिंगचं सॉफ्टवेअर थोडं खाली घेतो, कोपऱ्यात घेतो. आता व्यवस्थित दिसेल. 9 मध्ये इथे तुम्हाला गुगल डॉक दिसतंय, इथे गुगल शीट दिसते. सगळ्यांना? स्क्रीन तुम्ही डबल क्लिक केलं की तुम्हाला ती व्यवस्थित स्क्रीन दिसेल तुम्हाला. मला स्क्रीन दिसत नाहीये, 1 मिनिट. तर आपण गुगल डॉक पाहिलं. गुगल डॉकमध्ये बऱ्याच जणांनी मला रिझ्यूम पाठवले. यश कॉम्प्युटरच्या ह्याच्याने मला बऱ्याच जणांचे रिझ्यूम पण आले. आणि काहींनी रिझ्यूम नाही पाठवले, म्हणजे मोजकेच विद्यार्थ्यांनी यश कॉम्प्युटरमध्ये रिझ्यूम पाठवले. यश कॉम्प्युटरचा ईमेल ID ओपन करतो. ॲक्च्युली हा जो ईमेल ID आहे हा यश कॉम्प्युटरचा आहे. मी ह्याचा ईमेल ID ऑन करतो, यश कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटचा. आणि तो MKCLचा होता, महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड. असे उत्तम गावाड यांनी एक रिझ्यूम पाठवला. असे बऱ्याच जणांनी मला ईमेल ID वर मेल पाठवलेले आहेत. गुड वर्क. वैष्णवी गावाड ना? वैष्णवी आहे ऑनलाईन? वैष्णवी उत्तम गावाड. वैष्णवी तू आहेस का ऑनलाईन? वैष्णवी माईक ऑन करून तुम्ही बोलू शकता. वैष्णवीने मला रिझ्यूम पाठवलाय, खूप छान पद्धतीने बनवलाय. गुड वर्क. काल आपण ते सेशन घेतलं, त्याच्यामध्ये तिने गुगल डॉकच्या माध्यमातून हा बायोडेटा तयार केला. तुमच्या समोर दिसतोय बघा सगळ्यांना. गुड. म्हणजे खूप छान पद्धतीने काय काय विद्यार्थ्यांनी मला पाठवलेले आहेत, तर ते आपण पाहणार आहोत. 9 मध्ये मी कुठे बनवायला सांगितला होता बायोडेटा? सगळ्यांना आठवतंय का? गुगल डॉक मध्ये मी बायोडेटा बनवायला सांगितला होता. गुगल डॉक कुठे आहे? गुगल डॉक सगळ्यांना माहिती आहे. गुगल डॉक वर क्लिक केल्यानंतर जसं मायक्रोसॉफ्ट वर्ड मध्ये काम करतो त्या टाईपनीच आपण याच्यामध्ये काम करू शकतो. गुगल डॉक मध्ये 29 MB सॉफ्टवेअर आहे. या सॉफ्टवेअरचा वापर करून तुम्ही रिझ्यूम, बायोडेटा तयार करू शकता. इथे आपण रिझ्यूम तयार करण्यासाठी मी सांगितलं होतं तुम्हाला, सेंटर अरेंजमेंट, साईज वाढवू शकता, रिझ्यूम घेऊ शकता, लेफ्ट घेऊ शकता. सगळं इथे जे मायक्रोसॉफ्ट वर्ड मध्ये काम करता येतं ते आपण इथे सगळं काम करू शकतो. टॅब बटन सेम यूज.
अशा पद्धतीने तुम्ही बायोडेटा तयार करू शकता. इथे मी सोप्या पद्धतीने एक बायोडेटा बनवतो. हा बायोडेटा मला सेव्ह करायचा आहे. तर आपण सेव्ह कसं करतो मी सांगितलं होतं. कुठे क्लिक करायचं आहे आपल्याला? कुठे क्लिक करणार आपण? अनटायटल्ड डॉक्युमेंट इथे दिसतंय. माऊसनी दाखवतोय बघा मी तुम्हाला सगळ्यांना. ह्याच्यावर क्लिक करून तुम्ही हा बायोडेटा सेव्ह करू शकता. हा बायोडेटा जो बनवलेला बायोडेटा आहे आपण गणेश पवार नावाचा एक बायोडेटा आपण तयार केलाय. त्या गणेश पवार बायोडेटा मी तो कुठे बनवलाय? गुगल डॉक मध्ये बनवलाय. बरोबर? गुगल डॉक मध्ये बनवलेला जो रिझ्यूम आहे, जो बायोडेटा आहे, तो आपल्याला मेल करायचा आहे. समजलं सगळ्यांना? हा आपल्याला काय करायचा? मेल करायचा. गुगल डॉक मध्ये बनवलेला बायोडेटा आपल्याला कुठल्या एका व्यक्तीला किंवा एखाद्या कंपनीला, एका फर्मला बायोडेटा पाठवायचा आहे. तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागणार? कोण सांगेल? हा जो बायोडेटा मी कुठल्या नावाने बनवला? इथे रिझ्यूम एक गणेश लिहितो. गणेश पवार लिहितो. एंटर. कुठल्या नावाने फाईल सेव्ह केली? गणेश रिझ्यूम गणेश पवार. वरती तुम्हाला नाव दिसेल बघा. बायोडेटा छोटासा तयार केला. अजून एक लास्ट लिहितो. नॉर्मल लिहितो. हा एक कॉन्टॅक्ट नंबर लिहिलं, सगळं लिहिलं. आता हा बायोडेटा आपल्याला काय करायचा आहे? हा बायोडेटा आपल्याला मेल करायचा आहे. कसं करणार? कोण सांगेल मला? पहिलं इन्सर्ट मध्ये जाऊन ड्राईव्ह मध्ये पहिले ईमेल आयडी वर जावं लागेल ना आपल्याला. मला ही फाईल आहे ना, हे जे डॉक्युमेंट आहे, हे मला कुठे टाकायचं? ईमेल आयडी मध्ये टाकायचं. इन्सर्ट मध्ये गेला, कुठे जायचं? ड्राईव्ह. एक सोपी पद्धत सांगतो बघा. आपल्याला जावं लागणार आहे कंपोज. दिसतंय इथं? कंपोज वर गेलो आपण. जे ईमेल आयडी आपला कॉमन आहे तिथे जायचं. 9 डॉट वर क्लिक करून परत एकदा क्लिक करतो. हा बायोडेटा तुम्ही बनवलाय. तुम्ही 9 डॉट वर क्लिक करा आणि मेल वर जा. दिसतंय का इथे जीमेल? ह्याच्यावर गेलात की ही स्क्रीन दिसेल तुम्हाला. पहिली ही स्क्रीन दिसेल. त्याच्यानंतर कुठे क्लिक करणार तुम्ही? कंपोज वर क्लिक करा. ज्याचा ईमेल आयडी आहे त्याचा ईमेल आयडी इथे टाईप करा. म्हणजे ज्याला पाठवायचं आहे आपल्याला. समजा मलाच पाठवतो अनिल स्माईल 12@gmail.com. इथे सब्जेक्ट टाकला गणेश रिझ्यूम. बरं, इथे ती फाईल मला अटॅच करायची. कुठली? जी आपण रिझ्यूम तयार केला ना गुगल डॉक मध्ये. हा रिझ्यूम मला इथे अटॅच करायचा. तर अटॅच कसं करणार? इथे क्लिक करायचं 9 डॉट वर. सॉरी, हे कळलंय का तुम्हाला? अटॅच फाईल ही ऑफलाईन मधलं मायक्रोसॉफ्ट वर्ड, एक्सेलची फाईल अटॅच करायची किंवा एखादी जेपीजी फाईल अटॅच करायची, पीडीएफ फाईल अटॅच करायची, तर इथून करू शकतो. म्हणजे ब्राउज ऑन होईल, म्हणजे कम्प्युटरचं ब्राउझर ऑन होईल. इथे क्लिक केलं की. आणि जर तुम्हाला गुगल ड्राईव्ह मधलं जर करायचं असेल तर इथे क्लिक करणं गरजेचं. इन्सर्ट फाईल युजिंग ड्राईव्ह दिसतंय? इथे क्लिक करायचं. थोडं झूम करून तुम्हाला दिसेल बघा. स्माइली फेसच्या बाजूचं आयकॉन. हे कशासाठी आहे? ऑफलाईन मधली फाईल, मायक्रोसॉफ्ट वर्ड, एक्सेलची फाईल, पॉवर पॉईंटची फाईल किंवा म्हणजे ऑफलाईन मध्ये आपण जे काही काम केलंय, पीडीएफ फाईल बनवले किंवा मायक्रोसॉफ्ट वर्ड मध्ये काहीतरी टाईप केलं, तर इथून अटॅच करायचं. इथून तुम्ही अटॅच करू शकता. तुम्ही जे कुठे फाईल सेव्ह केली ते इथून अटॅच करू शकता. पण तुम्हाला जी फाईल तुम्ही गुगल ड्राईव्ह मध्ये जी फाईल तयार केली ती कुठे अटॅच करायची? ती कुठून करायची? इथून करायची. इथे क्लिक केलं, इथे तुम्हाला रिसेंट मध्ये दिसेल. ही बघा, रिसेंट मध्ये जर क्लिक केलं आणि कुठे क्लिक करायला लागेल? इन्सर्ट बटन दिसतंय इथे सगळ्यांना बघा. या फाईलवर क्लिक करायचं आणि कुठे क्लिक करायचं? इन्सर्ट. इथे अटॅच झाली फाईल ती. समजलंय का सगळ्यांना?
आणि मग कुठल्या बटनावर क्लिक करायचं? सेंड म्हणून बटन असतं शेवटी. कुठे क्लिक करणार आपण? सेंड हे. इथे फाईल अटॅच झाली पहा. आत्ता आपण जस्ट बनवलेली. आणि कुठे क्लिक करायचं? सेंड. तो विचारेल, मग इथे सेंड एनिवे म्हणजे त्याला आपल्याला ॲक्सेस द्यायचा आहे. तर इथे क्लिक करायला लागेल आणि मग ती फाईल सेंड होईल. समजलंय सगळ्यांना? Google Drive मधली, Google Doc मधली फाईल, Google Doc मधली Microsoft Wordची म्हणजे Google Docची फाईल आपल्याला काय करायची आहे? Google Docची जी फाईल आहे ती आपल्याला अटॅच करायची आहे ईमेलच्या थ्रू. तर कशी करणार? सिंपल लॉजिक सांगितलं मी. कुठे जायचं सांगितलं? कंपोज. कंपोजवरून इथे तुम्ही ज्याला ईमेल आयडीचा सब्जेक्ट टाका आणि कुठे क्लिक करायचं? इथे. हे लक्षात ठेवा. माऊसने दाखवते बघा म्हणजे तुम्हाला दिसेल सगळ्यांना. झूम करून बघितलं तरी कळेल. आय थिंक ड्राईव्हचं डॉक कळलंय. Google शीटमध्ये मी काल एक स्लाईड कशी बनवायची, मार्कशीट कशी बनवायची हे शिकवलं होतं. मी ब्लँक स्प्रेडशीट घेतली होती. सेम एक्सेल आलं. तुम्ही एक्सेल बऱ्याच जणांनी वापरलंय. खूप जण विद्यार्थी एम-एस-सी-आय-टीचे पण विद्यार्थी आपल्याकडे आहेत आणि ते ऑनलाईन पण आता सेशन अटेंड करतायत. तर त्यांना एक्सेल माहिती असेल एक्सेल. तसंच हे स्प्रेडशीट आहे. इथे नाव टाकून तुम्ही जसं तुम्हाला मार्कशीट बनवायची आहे, सॅलरी शीट बनवायची आहे. एक सिंपल मी एक तुम्हाला एक सॅलरी शीट बनवून दाखवतो. नेम लिहिलं. नेमच्या नंतर एक बेसिक सॅलरी त्याची लिहिली. त्याला मिळणारा भत्ता, त्याला आपण डी-ए बोलतो. डी-ए समजा 30% मिळतं फॉर एक्झाम्पल. हे मी Google शीटमध्ये बनवतोय. कळतंय का? एम्प्लॉईचं नाव झूम करून तुम्हाला दाखवतो थोडं म्हणजे तुम्हाला दिसेल. झूम करतो जरा फाईल. इथून झूम करता येईल आपल्याला. आता दिसतंय जरा व्यवस्थित बघा. स्क्रीनवर सगळं व्यवस्थित दिसत असेल तुम्हाला. फर्स्ट काय लिहिलं मी सांगा बाळांनो? नेम. नेमच्या नंतर बेसिक डी-ए. डी-ए म्हणजे डिअरनेस अलाउन्स. महागाई भत्ता बोलतो आपण त्याला. 30% भेटतंय फॉर एक्झाम्पल. बेसिक सॅलरीवर 30% काढायचं आपल्याला. एच-आर-ए काढला. एच-आर-ए म्हणजे हाऊस रेंट अलाउन्स. तो समजा फॉर एक्झाम्पल 40% भेटतोय. बेसिकवर डी-ए. बेसिकवर बेसिकवर काय येतंय? इथे एम्प्लॉईचे नाव येतील, इथे त्याची सॅलरी येईल, डी-ए येईल, एच-आर-ए येईल. अजून त्याला भेटतंय टी-ए. टी-ए म्हणजे ट्रॅव्हलिंग अलाउन्स समजा 10% भेटतोय फॉर एक्झाम्पल लिहिलं. हे सगळं त्याला अर्निंग आहे, मिळतंय. बेसिक प्लस डी-ए प्लस एच-आर-ए प्लस टी-ए आणि त्याच्यानंतर त्याची आपण काढूया ग्रॉस सॅलरी. त्याच्यानंतर त्याचं कट काय होतं? तर पी-एफ कट होतं. प्रॉव्हिडंट फंड. प्रॉव्हिडंट फंड समजा मी फॉर एक्झाम्पल 18% देतो. फॉर एक्झाम्पल लिहिलं असंच. ई-एस-आय कट होतं. ई-एस-आय समजा 12% कट होतं. एम्प्लॉई सर्व्हिस इन्शुरन्स. त्याच्यानंतर सगळं लेस होऊन इथे मला काढायचं आहे नेट सॅलरी. कळालंय का? सिंपल लॉजिकने. प्रोफेशनल टॅक्स पण असतो. आपण इथे प्रोफेशनल टॅक्स लिहू. प्रोफेशनल समजा मी 2% लिहिलं. त्याच्यानंतर प्रोफेशनल टॅक्स लिहिलं. त्याच्यानंतर इथे लिहिलं नेट सॅलरी. आता आपल्याला काय काय काढायचं आहे सांगा बरं? तर आपल्याला नेम आणि बेसिक सॅलरी एवढं 2 दिलं असेल. बाकी सगळंच आपल्याला काढावं लागणार आहे. बरोबर? तर आपण फॉर एक्झाम्पल इथे नावं टाकतो. राजेश, गणेश, दिनेश, सीता, गीता. हे एम्प्लॉईचे नाव आहे. त्याच्यात सॅलरी टाकली समजा आपण बेसिक सॅलरी. बेसिक सॅलरी टाकली मी.
त्याच्यानंतर इथे आता डीए कसा काढायचा, बेसिक वर काढायचा. मी तुम्हाला सांगितलं होतं उभ्यांना कॉलम बोलतात, आडव्यांना काय गेल्या आपण सेशनला बघितलं होतं की आडवी जी रो आहे तिला रो बोलतात. माहिती आहे सगळ्यांना, रो याला रो, आणि अशी उभी आहे त्याला काय बोलणार, कॉलम. कॉलम आणि रोनी जो बॉक्स बनतो त्याला काय बोलतात बोललो होते मी. आता हा डी सेल. कॉलम आहे आणि ही सेल बोलतात. काय बोलतात, सेल. सेल हा, त्या सेलचा ऍड्रेस काय कोण सांगेल. आता मी जी सिलेक्ट केलेली आहे ती सेल, ही सेल, D8. त्या सेलचा ऍड्रेस काय कोण सांगेल. D8 सेलचा ऍड्रेस आहे. आता जी सिलेक्शन केले ती कुठली सेल आहे कोण सांगेल, झूम करून बघा. E5. गुड गुड. प्रत्येक सेलला ऍड्रेस दिलेला आहे त्यांनी, प्रत्येक सेलला. मी आता नेम लिहिलंय A1 मध्ये, A2 मध्ये गणेश राजेश लिहिलंय, A3 मध्ये गणेश लिहिलंय, त्यांची सॅलरी B2 मध्ये टाकले, B3 मध्ये गणेशची सॅलरी टाकले, B4 मध्ये मी दिनेशची सॅलरी टाकली, सीताची इथे टाकले, गीताची इथे. तर आपल्याला डीए काढायचं. डीएचा फुल फॉर्म आहे डिअरनेस अलाउन्स, महागाई भत्ता. महागाई भत्ता आपल्याला 30% काढायचा आहे. किती टक्के आहे, 30%. तो कसं काढणार, तर B2 म्हणजे 10,000, B2 मल्टिप्लाय 30%. सिम्पल. बघा, इज इक्वल टूचं चिन्ह टाकतो, बरोबरचं चिन्ह टाकल्यानंतर B2 वर क्लिक करतो. इथे दिसतंय का B2, 10,000 वर क्लिक केलं, B2 मल्टिप्लाय किती टक्के काढायचं आहे आपल्याला, 30%. शिफ्ट बटन दाबून 5 बटन दाबलं, 5 म्हणजे पर्सेंटेजचं चिन्ह आणण्यासाठी शिफ्ट दाबून 5 दाबायचं. परत एकदा सांगतो, काय केलंय सांगा बरं. इज इक्वल टू बरोबरचं चिन्ह, B2 वर क्लिक केलं मी, मल्टिप्लाय गुणाकाराचं चिन्ह कीबोर्डवरनं टाकलं, 30%. पर्सेंटेजचं चिन्ह हवं असेल तर शिफ्ट बटन दाबून 5 दाबायचं. शिफ्ट बटन दाबून काय दाबणार, 5, आणि एंटर बटन दाबलं, आणि कुठे क्लिक केलं बघा, राईट मार्किंग. सगळ्यांचं ऑटोमॅटिक आलं. कळालंय का सगळ्यांना. सोप्पा फॉर्म्युला वापरला मी. फॉर्म्युला तुम्हाला इथे दिसेल बघा. HRA कसं काढायचं सांगा. HRA सिम्पल आहे, फक्त मला 40% काढायचं आहे, बेसिकवर काढायचं आहे. बेसिक सॅलरीवर किती पर्सेंटेज काढायचं आहे, 40%. कसं काढणार सांगा बरं. विद्यार्थी कोणीतरी माईक ओपन करून ज्यांना माहिती आहे सांगा. सेल हॅलो हा, बरोबर चिन्ह टाकलं, सेम D2 ओके, मल्टिप्लाय किती into पर्सेंट, 40%. 40%. पर्सेंटेजच्या चिन्हाचं ते काय सांगितलं कसं दाबायचं, शिफ्ट बटन दाबून 5 बटन, Shift 5. एंटर, आणि इथं राईट मार्किंग वर क्लिक करायचं. टीए कसं काढायचं, टीए म्हणजे ट्रॅव्हलिंग अलाउन्स. टीए म्हणजे काय आपला ट्रॅव्हलिंग अलाउन्स. इज इक्वल टू B2 मल्टिप्लाय किती पर्सेंट, 10%, शिफ्ट डबल 5, एंटर, राईट मार्किंग. आता मला तिघांची सम काढायची, सॉरी चौघांची. बेसिक प्लस DA प्लस HRA प्लस TA इज इक्वल टू ग्रॉस सॅलरी. प्रमिला मॅम, माईक ऑफ करता का, थोडस हे होतंय. ओके, थँक्यू. थँक्यू. आपण ग्रॉस सॅलरी कशी काढणार, चौघांची सम होणार. म्हणजे मी काय जाणार बघा, इथे फक्त कर्सर ठेवणार, इथे दिसते का फंक्शनचं चिन्ह कोपऱ्यात बघा, इथे क्लिक करणार आणि सम वर फक्त क्लिक करणार. सिम्पल. सम वर क्लिक करणार आणि त्याच्यानंतर फक्त इथे असं ड्रॅग करणार आणि एंटर करणार, आणि राईट मार्किंग. सगळ्यांची सम आली बघा. आता राजेशची ग्रॉस सॅलरी आहे 18,000 रुपये. राजेशची ग्रॉस सॅलरी किती आहे, 18,000 रुपीज. म्हणजे सगळे म्हणून 10,000 प्लस DA 3,000 प्लस HRA 4,000 TA 1,000 इज इक्वल टू 18,000 ऑल अमाऊंट. PF कसा काढायचा, PF काढायचा आहे मला, बेसिक आणि DA त्यांच्यावर मला 18% काढायचं. परत एकदा सांगतो, बेसिक सॅलरी आणि DA ह्या दोघांची जेवढी सम होईल, म्हणजे 13,000वर मला 18% काढायचं.
13,000 वर 18% काढायचं. सिंपल. इज इक्वल टू करायचं, ब्रॅकेट ओपन करून ब्रॅकेट काय करायचं, ओपन करायचं. हा प्लस हा, बरोबर ना, या दोघांची काय होईल, सम होईल. इज इक्वल टू B2 प्लस C2 मल्टिप्लाय गुणाकार करून 18%. सिंपल. काय फॉर्म्युला वापरला, इज इक्वल टू B2 प्लस, मी काय केलं, बेसिक प्लस DA केला. बेसिक प्लस DA करून त्याच्यावर किती टक्के ते ब्रॅकेटमध्ये काय केलं, कारण पहिली त्यांची सम झाली पाहिजे. B2 प्लस C2 ची सम झाली पाहिजे आणि गुणवले किती झालं पाहिजे, 18% झालं पाहिजे. सिंपल. इज इक्वल टू 18%. एंटर करतो बघा, आली सगळं. कळालं हे? सोपं आहे फॉर्म्युला. फॉर्म्युला नंतर मी तुम्हाला स्क्रीनशॉट काढा, एकदा फॉर्म्युले खाली दिले की त्याचे तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता. ESI काढायचं आहे मला. ESI म्हणजे एम्प्लॉई सर्व्हिस इन्शुरन्स. ESI चा फुल फॉर्म काय, एम्प्लॉई सर्व्हिस इन्शुरन्स. तो किती टक्के काढायचा आहे, 12% काढायचं. बेसिक वर काढायचे, फक्त बेसिक वर. इज इक्वल टू बेसिक म्हणजे B2 मल्टिप्लाय किती टक्के काढायचं आपल्याला, 12%. शिफ्ट दाबून 5 आला. सिंपल. आता प्रोफेशनल टॅक्स पण मला बेसिक वरच काढायचं आहे. मी फॉर्म्युले शिकवतोय तुम्हाला, काय असं हे नाही दाखवत. म्हणजे तुम्ही बोलाल सर सॅलरी शीट कशाला दाखवली, ते आपल्याला एक 10-12 तरी फॉर्म्युले आले पाहिजेत, त्या दृष्टीने मी तुम्हाला ते शिकवलंय. त्याच्यात आपण भरपूर फॉर्म्युले बघितले. इथून मी लहान करतोय तो कॉलम व्यवस्थित दिसण्यासाठी सगळ्यांना. आता मला प्रोफेशनल टॅक्स काढायचा आहे. प्रोफेशनल टॅक्स हा बेसिक वर काढायचा आपल्याला. कशावर काढायचा आहे, बेसिक सॅलरी. सांगा बरं, इज इक्वल टू काय लिहायचं, सेम B2 मल्टिप्लाय किती पर्सेंट, 2%. येस, कम्प्लीट. कळालं? नेट सॅलरी काढायची आपल्याला. नेट सॅलरी कशी काढणार सांगा, ग्रॉस मधून मला हे तिन्ही लेस करायचे. ग्रॉस सॅलरी किती आहे बघा, राजेशची ग्रॉस सॅलरी 18,000 आहे. त्याच्यामधून PF लेस करायचं आहे, ESI लेस करायचं आहे आणि प्रोफेशनल टॅक्स लेस करायचं आहे. हे तिन्ही लेस करायचे आपल्याला. कशामधून, ग्रॉस सॅलरी. समजलं? तर कसं करणार सांगा बरं मला, कुठे द्यायला लागेल आपल्याला, इज इक्वल टू, आता फॉर्म्युला कसा वापरणार, इज इक्वल टू PF म्हणजे ग्रॉस सॅलरी, F2 मायनस, बघा F2 मायनस ब्रॅकेट मध्ये G2 प्लस H2 प्लस I2. समजलं का फॉर्म्युला? म्हणजे मी ते ब्रॅकेटमध्ये का घेतले, PF, ESI आणि प्रोफेशनल टॅक्स, कारण त्यांची पहिली काय केली पाहिजे, सम केली पाहिजे आणि मग F2 मधून लेस झाले पाहिजे. F2 म्हणजे ग्रॉस सॅलरी मायनस ESI, PF अँड प्रोफेशनल टॅक्स. हा फॉर्म्युला काढलाय का, सोपा एकदम. एंटर. सिंपल. तर मी तुम्हाला फॉर्म्युले देतो इथे, म्हणजे तुम्ही ते स्क्रीनशॉट काढाल सगळे. साईज जरा लहान करतो मी परत एकदा. इथे मी DA चा फॉर्म्युला देतो तुम्हाला, नंतर तुम्ही त्याची DA झाला, त्याच्यानंतर हा HRA घेतला, सेम फॉर्म, हा TA घेतला, हा ग्रॉस सॅलरी सम घेतली सगळी, त्याच्याचा सम फॉर्म्युला, त्याच्यानंतर हा PF काढला आपण, सॉरी सम काढल्यानंतर आपण PF घेतला, PF घेतल्यानंतर ESI घेतला, त्याच्यानंतर प्रोफेशनल टॅक्स घेतला आणि नेट सॅलरी घेतला.
आता तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता. तुम्हाला स्क्रीनशॉट काढले. मी एक स्क्रीनशॉट काढतो माझ्याकडून आणि आपल्या ग्रुपवर टाकतो. ग्रुपवर मी पाठवलंय. समजलं सांगा. मी एक स्क्रीनशॉट काढली कॉम्प्युटरवरनं आणि ते आपल्या ग्रुपवर पाठवलं. आता आपण जे बघितलं एक्सेलमध्ये, सॉरी स्प्रेडशीटमध्ये, म्हणजे गुगल शीटमध्ये आपण सॅलरी शीट बनवली. अशा बरेच शीट आपण तयार करू शकतो. खूप जण 90% लोक जे वर्क होम करतात ते जास्त स्प्रेडशीटचा आणि ऑफलाईन म्हणजे 2019चा एक्सेल वापरतात. ॲडव्हान्स एक्सेल नावाचा एक कोर्स असतो. ॲडव्हान्स एक्सेल नावाच्या कोर्समध्ये हे सगळ्या गोष्टी येतात. म्हणजे गुगल डॉक, गुगल शीटमध्ये पण कसं वर्किंग करायचं, पायव्हट टेबल म्हणजे काय, त्याच्यानंतर पायव्हट टेबल म्हणजे काय, त्याच्यानंतर व्ही लुकअपचे फॉर्म्युले कसे वापरायचे, व्ही लुकअप, एच लुकअप, ते हे सगळ्या गोष्टी आपण ह्याच्यामध्ये पाहतो. गुगल शीटमध्ये किंवा ॲडव्हान्स एक्सेल नावाचा कोर्स आहे. त्याच्यामध्ये 15 कन्सेप्ट असतात व्ही लुकअपच्या, पायव्हट टेबल कसा वापरायचा, डॅशबोर्ड म्हणजे काय. तर हे सगळं आपण ह्या कोर्समध्ये पाहतो ॲडव्हान्स एक्सेलच्या. तर मी जस्ट बेसिक सांगितलं कारण आपण गुगल डॉक बघतोय. हे सेव्ह कसं करायचं सगळ्यांना माहिती आहे. इथे आपण काय टाकू शकतो, नाव टाकू शकतो. मी ह्याला नाव टाकलं सॅलरी शीट, नाव देऊन आपण हे सेव्ह करू शकतो. आता तुम्ही बोलाल सर हे सगळ्या फाईल तुम्ही बनवलेल्या आहेत, हे सगळ्यात बायोडेटा बनवला आहे, रिझ्यूम बनवला, हे पाहायचं कुठे? तर सिम्पल आहे. पाहण्यासाठी आपल्याला कुठे जावं लागेल, 9 डॉट आणि ड्राईव्हवर क्लिक करावं लागेल. ड्राईव्हचं चिन्ह माहिती असेल सगळ्यांना. तिथे सगळ्या रिसेंट फाईल आपल्याला दिसतात. इथे बघा वरती दिसतंय सगळ्यांना. ह्याच्यावर क्लिक केलं की तुम्ही ज्या काही आज बनवलेल्या ज्या फाईल आहेत त्या तुम्हाला रिसेंटमध्ये दिसेल. इथे रिसेंट नावाचं बटन असतं. याच्यावर तुम्ही क्लिक केलं रिसेंट बटन, तर तुम्हाला तुमच्या सगळ्या फाईल इथे दिसणार. हे बघा सॅलरी शीट आत्ता बनवली तुमच्या समोर आणि रिझ्यूम बनवला. इथे ऑटोमॅटिक सगळे गुगल ड्राईव्हमध्ये सेव्ह राहणार. हे आपण पाहिलं होतं. एकदा मी रिव्हिजन घेतली आणि तुम्हाला ते गुगल. आता पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन असतं ते आपण थोडं बघणार आहोत. परत सांगतो मी प्रेझेंटेशन कसं करायचं. तर 9 डॉटमध्ये इथे तुम्हाला स्लाइड म्हणून दिसेल. कुठे गेलं, इथे बघा दिसतंय इथे सगळ्यांना. स्लाइडवर क्लिक केलं मी, तुम्ही स्लाइड ऑन करू शकता. गुगल स्लाइड सेम पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन टाईप आपण तयार करू शकतो. तर मी इथे एक प्रेझेंटेशन तयार केलेलं आहे, तुम्हाला इथे दाखवत होते. यश कॉम्प्युटरचं आपण प्रेझेंटेशन तयार केलं. हे अशा पद्धतीने तुम्ही एक पीपीटी तयार करू शकता. इथे मी एक छोटीशी पीपीटी तयार केलेली आहे, ती तुम्हाला इथे दाखवते. इथे बघा ही एक पीपीटी आहे यश कॉम्प्युटरची. तुम्ही नॉर्मली लिहू शकता इथे. सेम जसं आपण पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनमध्ये काम करतो तसंच इथे पण काम करू शकतो. आपले इन्स्टिट्यूटमध्ये चालणारे कोर्स, हे सगळे आपले इन्स्टिट्यूटमधले चालणारे कोर्स आहेत. यश कॉम्प्युटरची वेबसाईट, यश कॉम्प्युटरची जशी वेबसाईट आहे त्या टाईप आपण प्रेझेंटेशन तयार करू शकतो. हे तुम्हाला झूम करून पण बघता येतं. तुम्हाला झूम करून ती फाईल पण डिस्प्ले होईल. सेम आहे बघा. इथे मी MS ऑफिस, MS CIT, ॲडव्हान्स एक्सेल, टॅली हे सगळे कोर्स आहेत इन्स्टिट्यूटमध्ये चालणारे कोर्स. तर हे एक प्रेझेंटेशन मी तयार केलेलं आहे, इथे तुम्ही पाहू शकता. साधारणतः 21 स्लाइड बनवल्या बघा. फीज डिटेल वगैरे, DCA कोर्सची फी किती आहे, AutoCAD कोर्सची फी किती आहे, जे पेड कोर्स असतात त्या पेड कोर्सची फीज किती, हे सगळं आपण एक छोटंसं इथे प्रेझेंटेशन तयार करू शकतो. नवीन स्लाइड घ्यायचं असेल तर न्यू स्लाइड, इथून न्यू स्लाइड घेतली की तुम्हाला नवीन स्लाइड दिसेल. नको असेल तर डिलीट. कुठे गेलो, स्लाइडवर.
डुप्लिकेट साईड तयार करायची आहे याची मला. त्याला क्लिक करून स्लाइडवर जाऊन कुठे जाणार आपण? डुप्लिकेट स्लाइड. नको असेल ही स्लाइड तर सिलेक्ट करायचं आणि डिलीट बटन दाबायचं. कीबोर्डवर एक डिलीट बटन असतं, त्या डिलीट बटनावर क्लिक करू शकता. सेम आहे सगळं. इथे तुम्ही जसं पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन मध्ये काम करता सगळं तुम्हाला इथे दिसेल. पेस्ट वगैरे सगळं सगळं सगळे मेनू आहे. हे मी आता जे बनवलं हे गुगल डॉक मध्ये बनवलेलं आहे. गुगल शीट गुगल स्लाइड मध्ये बनवलं आहे. तर हे तुम्हाला सगळी इथे फाईल आहे. टोटली 21 स्लाइड बनवलेले आहे. हे तुम्हाला इथे छानसं पीपीटी दिसेल. तर होप आपण आज गुगल डॉक, गुगल शीट अँड गुगल स्लाइडचं मी आज कंप्लीट करतोय आणि आज आपण फोटोशॉप नावाचं जे सॉफ्टवेअर आहे ते थोडंसं आज तुम्हाला दाखवणार आहे. तर आपण फोटोशॉपला वळणार आहे. फोटोशॉप नावाचं जे सॉफ्टवेअर आहे ते थोडं कसं असतं, काय असतं ते मी थोडं दाखवणार तुम्हाला. ओके, आपण फोटोशॉपकडे वळणार आहोत. तर पहिल्यांदा मी हे मिनिमाइज करतो नॉर्मली. स्टार्टवर क्लिक करून इथं ॲडोब फोटोशॉप आहे. मला वाटतं दिसतंय सगळ्यांना सगळे स्क्रीन. मी सगळे टोटली स्क्रीन रेकॉर्ड करतोय. ॲडोब फोटोशॉप CS2 नावाचं सॉफ्टवेअर आहे. दिसतंय का रे सगळ्यांना? येस ऑर नो? कोणीतरी येस? येस सर. ओके. आपल्याला आपल्या ग्राफिक डिझायनिंग मध्ये सगळ्यात महत्वाचे 2 सॉफ्टवेअर आहेत. त्याच्यामध्ये पहिलं जे सॉफ्टवेअर आहे ते फोटोशॉप आणि दुसरं जे सॉफ्टवेअर आहे ते कोरल ड्रॉ. असे 2 सॉफ्टवेअर आपल्याला इम्पॉर्टंट आहेत. तर मला वाटतं फोटोशॉपमध्ये जाण्याच्या आधी थोडंसं बेसिक सॉफ्टवेअर, मला वाटतं सगळ्यांना पेंट आणि ह्या गोष्टी माहिती आहेत. म्हणजे सगळेजण त्याचा वापर करतात. म्हणजे ज्याला माऊस हँडल करता येत नाही त्यांनी मला वाटतं पेंट वापरायचा आधी. पेंट वापरून माऊस, म्हणजे पेंट आय थिंक सगळ्यांनाच माहिती आहे. पेंट नावाचं जे सॉफ्टवेअर असतं ते सगळेजणांनी वापरलं आहे. हे पेंट आहे. मी कसं ऑन केलं हे सोपं आहे. कसं जायचं ते सांगतो. विंडो R दाबायचं. विंडो R म्हणजे रन कमांड आणि ह्याच्यामध्ये जे काही तुम्हाला सॉफ्टवेअर हवंय ते इथे लिहू शकता तुम्ही. बरोबर? तर मला आता जे मला सर आवाज ब्रेक होतोय. ओके. आता येतोय का? आवाज येतोय माझा आता? येस सर नो? येतोय सर. येतोय ना व्यवस्थित आवाज? हो हो येतोय. ओके. ह्याच्यामध्ये मला आता जावं लागेल. इथे मला MS पेंट लिहिलं की डायरेक्ट पेंट ऑन. नाही समजलं तर सिंपल स्टार्ट, इथे पेंट शब्द लिहा तर पेंट येईल. पेंटमध्ये तुम्हाला बऱ्याच गोष्टी माहिती आहेत. म्हणजे हे नॉर्मली हे घेणं वगैरे. हे का दाखवतोय? कारण तुम्हाला थोडं माऊस हँडल करता आलं पाहिजे, ब्रश ऑपरेट करता आला पाहिजे. इथे ब्रश आहे तर मी इथे ब्रश घेतला. ब्रशला कलर द्यायचा असेल इथून ब्रश मोठा करायचा आपल्याला तर कंट्रोल दाबून प्लस दाबायचं. कीबोर्डवर एक कंट्रोल दाबायचं. कीबोर्डवरचं बटन, कीबोर्डला कुठलं बटन दाबायचं? कंट्रोल दाबून प्लस दाबलं की झूम इन होतं आणि आउट कमी करण्यासाठी कंट्रोल मायनस बटन दाबायचं. इथे तुम्ही कलर चूज करू शकता कुठलाही. बघा, जसं आपण एखादा पेंटिंग करतो त्या टाईप आपण इथे पेंट करू शकतो. हे दाखवण्याचं एकमेव कारण म्हणजे फोटोशॉपमध्ये जाण्याच्या आधी तुम्हाला थोडंसं माऊस हँडल करता आलं पाहिजे आणि थोडंसं असं ऑपरेट करता आलं पाहिजे. त्यामुळं मी पेंट दाखवतोय. आता हे मला इरेज करायचं आहे. सो मी जे यश कॉम्प्युटरचं असं यश लिहिलं, मला हे इरेज करायचं असेल तर इरेजर आहे बघा इथे. इरेजर पण मोठा करण्यासाठी काय दाबायला लागेल? कंट्रोल दाबायचं आणि प्लस बटन दाबायचं. प्लस कुठलं बटन दाबणार?
कॅल्क्युलेटरचं जे प्लस असतं तिकडे राईट साईडला कॅल्क्युलेटरचं जे कीबोर्ड असतो 1 2 3 लिहिलेलं असतं व्हर्टिकल, तर त्या प्लसला बटन दाबायचं, कंट्रोल दाबून तिकडचं प्लस बटन दाबायचं, नाही तर तुम्ही ते बॅकस्पेसच्या वरचं दाबाल तर ते होणार नाही. खोडू शकता इथून, इरेजरने खोडता येतं आपल्याला. इथून तुम्ही ब्रशचे टाइप्स आहेत, बरेच ब्रशचे टाइप्स आहेत बघा. हे ब्रशचे टाइप्स आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे ब्रश आहेत. समजलं ब्रशचे टाइप कसे आहेत तिथे वेगवेगळ्या टाइप. त्याच्यानंतर एखादं टेक्स्ट लिहायचं असेल तर टेक्स्ट बॉक्स. कलर चेंज करायचा होता, सिलेक्ट करून कलर चेंज करा. बोल्ड, साईज वाढवणं हे माहिती आहे सगळं, इथे करू शकता. खोडण्यासाठी काय बोललो मी, इरेजर घ्या, खोडून टाक. ए कळलंय, इथून तुम्ही स्टार वगैरे घेऊ शकता. हे दाखवण्याचं एकमेव कारण म्हणजे तुम्हाला फोटोशॉप मध्ये जाण्याच्या आधी थोडं काहीतरी ग्राफिक्सच्या बद्दल थोडं माहिती पाहिजे, त्यामुळे हे दाखवतो. त्याच्यानंतर इथे फिल कलर भरू शकता. खोडण्यासाठी काय बोललं मी, इरेजर घ्या, खोडून टाका. आय थिंक मला वाटतं हे समजलंय सगळ्यांना. पेंटचं हे माऊस तुम्हाला व्यवस्थित ऑपरेट करावा लागेल ह्याच्यातून, तर तुम्हाला बाकीच्या गोष्टी. खूप जणांना माऊस थोडंसं प्रॉब्लेम येतो हाताळण्यासाठी. जसं आपण टायपिंग कसं, कीबोर्ड कसं टायपिंगचा वापर करतो, कीबोर्ड छानपैकी हँडल करण्यासाठी, तसं माऊस हँडल करण्यासाठी आपण पेंटचा वापर करतो वेगवेगळ्या टाईपने. ज्यांना एखादी ड्रॉइंग वगैरे चांगली येते, इथे पेन्सिल पण आहे, तर त्या पेन्सिलचा पण वापर करू शकतो. एखाद्याला ड्रॉइंग काढायची असेल तर पेन्सिलने पण तो काढू शकतो. कलर चेंज केला, पेन्सिलचा वापर करतोय मी. कलर भरायचं असेल तर माहिती तुम्हाला, फिल विथ कलर घ्या. इथे सर्कल घेऊ शकतो, कलर भरण्यासाठी सांगितलं. ठीक आहे, असे नॉर्मली तुम्ही छानपैकी ड्रॉइंग काढू शकता. खोडण्यासाठी माहिती तुम्हाला, इरेजर घ्या, खोडून टाका. ठीक आहे, हे बघा नंतर निवांत तुम्हाला ज्यावेळी वेळ असेल इन्स्टिट्यूटमध्ये येऊन तुम्ही त्या पाहू शकता. शनिवारी चालू असतं इन्स्टिट्यूट, तेव्हा तुम्ही येऊन बघू शकता. तर आपण कुठे जाणार आहोत आता, ॲडोब फोटोशॉप. दिसतंय सगळ्यांना इथं एक सॉफ्टवेअर आहे, ॲडोब फोटोशॉप नावाचं एक सॉफ्टवेअर आहे CS2चं. तर ते तुमच्या समोर ऑन केलं बघा मी, ॲडोब फोटोशॉप CS2. ह्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी करतात, जसं की तुम्ही मॅरिड अल्बम बघितले असतील, लग्नाचे जे अल्बम तयार करतात, किंवा एखादी डिझाईन तयार करतात, एखादा फोटो क्रॉप करायचा असेल, किंवा एखादं इमेजेस, किंवा मला एखादा छोटासा बॅनर बनवायचा आहे, तर ते ॲडोब फोटोशॉपमध्ये बनवता येतं. हे जास्तीत जास्त बरेच जण वापरतात ॲडोब फोटोशॉप. तर ॲडोब फोटोशॉप आपण आता CS2चं व्हर्जन वापरतोय, हे दिसतंय सगळ्यांना. तर आपण याच्यामध्ये नवीन नवीन डॉक्युमेंट वगैरे तयार करू शकतो. ॲडोब फोटोशॉप हे पेड व्हर्जन असतं. आता आपण याच्यामध्ये बघा, इथे आपल्याला एखादी इमेज घ्यायची असेल, फोटो वगैरे घ्यायचा असेल, ॲडोब फोटोशॉप कसं ऑन केलं समजलं सगळ्यांना. परत एकदा दाखवू का, क्लोज केलं, परत एकदा लास्ट बघा. ॲडोब फोटोशॉपमध्ये जाण्यासाठी काय करावं लागेल मला, कुठे जावं लागेल, स्टार्ट,
स्टार्टवर जाऊन इथे डायरेक्ट नाही दिसलं तर इथे डायरेक्ट फोटोशॉप सर्च करावं लागेल. दिसतंय इथे फ्रंटला ॲडोब फोटोशॉपवर क्लिक केलं, ॲडोब फोटोशॉप ऑन झालं. ॲडोब फोटोशॉप ऑन केलं मी, याच्यावर डबल क्लिक करतो. कशावर डबल क्लिक केलं मी? या स्क्रीनवर. बघा, एखादी इमेज वगैरे घ्यायची असेल त्याच्यावर डबल क्लिक केलं. मला इमेजेस घ्यायचे आहेत, म्हणजे बऱ्याच इमेजेस मी डाउनलोड केल्या. इथे एक इमेज आहे, दिसते का? ती ओपन करतो. इमेज ओपन केली. कुठे गेलं सांगा? कसं ऑन केलं सांगा? त्याच्यावर काय करायचं? किती वेळा क्लिक करायचं? डबल क्लिक. डबल क्लिक करून मी इथे एक फाईल आहे. आणि ही ओपन केली. आता ह्या इमेज मधलं जे बॅकग्राऊंड आहे ना, ते आपल्याला चेंज करायचं. परत पहिल्यांदा आपल्याला ह्या फाईलला डुप्लिकेट करावा लागेल. ही जी इमेज दिसते ना तुम्हाला, त्या इमेजला काय करावं लागेल आपल्याला? डुप्लिकेट करण्यासाठी काय करावं लागेल? तिथे 1 JPG शब्द लिहिला आहे, दिसतंय वरती बघा. थोडं झूम करून तुम्हाला दिसेल. त्याच्यावर राईट क्लिक करायचं आणि काय करायचं? डुप्लिकेट आणि ओके करायचं. 1 JPG शब्दाच्या इथे कुठेही ह्या ठिकाणी काय बटन दाबायचं? कुठलं बटन दाबायचं? राईट क्लिक. माऊसचं राईट क्लिक केल्यानंतर काय करायचं? डुप्लिकेट. ओके. हा झाला डुप्लिकेट फोटो. डुप्लिकेट का करायचा हा प्रश्न पडला असेल तुम्हाला. कारण जर ओरिजिनल फाईलला काय एडिटिंग केली आणि नंतर जर तो पहिल्यासारखा जर इमेज हवी असेल तुम्हाला, फर्स्ट सारखी इमेज हवी असेल, तर भरपूर प्रॉब्लेम येणार. कारण तुम्ही ओरिजिनलवरच काहीतरी चेंज केलंय. म्हणून डुप्लिकेट इमेज घ्यायची आणि तिच्यावर काय मॉडिफिकेशन काय चेंज करायचं असेल ते करू शकता. त्याचं रिझन कळलं. ओरिजिनल फाईल तशीच ठेवायची, तिच्यावर राईट क्लिक करायचं आणि मग काय करायचं? डुप्लिकेट. ओके केलं की ह्या फाईलला एडिटिंग करू शकता. ह्या फाईलला एडिटिंग केलं तर ओरिजिनल फाईल परत भेटणार नाही. त्यामुळे ही बंद करून ठेवायची. बंद केली आणि आता काय जे काही मॉडिफिकेशन करायचं, काय चेंज करायचं असेल ते ह्या फाईलला. म्हणजे कारण का असं का सांगितलं मी तुम्हाला? त्याचं रिझन कळलं का तुम्हाला? डुप्लिकेट फाईल का करायची? कोण सांगेल? म्हणजे डुप्लिकेट फाईल करण्याचं रिझन काय होतं माझं? कैलास आवाज ब्रेक होतोय. आवाज व्यवस्थित येत नाही काही. ओरिजिनल फाईल डॅमेज. ओके. कैलास तुझा आवाज हे होतोय रे. कैलास दादा तुझा आवाज ओरिजिनल फाईल आपली जी आहे ती कुठल्याही पद्धतीने खराब होऊ नये आणि तिच्यावर परत पुढे मागे मॉडिफिकेशन करावं. त्यासाठी ओरिजिनल फाईल तशीच ठेवावी आणि डुप्लिकेट फाईल बनवून तिच्यामध्ये काम करावं. सिम्पल. कळालं सगळ्यांना? ओके. ओके. आता मला डुप्लिकेट फाईल हे आहे हे कसं कळणार हा प्रश्न आहे ना. कारण दोन्ही सेम दिसतात बघा ना. ओरिजिनल फाईल पण ऑन करतो. आता ह्या दोघांमध्ये डुप्लिकेट फाईल कुठली आणि ओरिजिनल फाईल कुठली कसं कळणार? कोण सांगेल मला ह्याच्यामधली डुप्लिकेट? ह्याच्यामधली सर तिथं वर कॉपी लिहिलंय. क्या बात आहे. गुड. हा, जी ती कॉपी कॉपी लिहिली ना, डार्क आणि फेंट आहे. 1 कॉपी शब्द लिहिलाय ना, ती डुप्लिकेट फाईल आहे आणि ओरिजिनल फाईल 1.jpg लिहिलंय ती ओरिजिनल फाईल आहे. सिम्पल लॉजिक. मग आपल्याला मॉडिफिकेशन चेंजिंग जर करायचं असेल तर ह्या फाईलला करावं लागेल का ह्या फाईलला करावं लागेल? तर फर्स्ट फाईलला करावं लागेल. ह्या फाईलला आपल्याला मॉडिफिकेशन करावं. म्हणजे मी दोन्ही फाईल ऑन करून दाखवलं. बघ इथे तुम्हाला 1 कॉपी लिहिलंय आणि इथे 1 JPG. म्हणून शक्यतो कुठलंही काम करताना एवढं मात्र लक्षात ठेवा की ओरिजिनल फाईलला डॅमेज करू नका
काय होतं नंतर खूप प्रॉब्लेम होतो. नंतर अहो सर ती ओरिजिनल फाईल आता अशी झाली आहे, तशी झाली आहे, तिला नाही चेंज करता येत, मग कसं करायचं? मग त्यासाठी आधीच फाईल डुप्लिकेट करून घ्यायची आणि मग तुम्हाला काय चेंज करायचे ह्याचं जर काय मॉडिफिकेशन करायचं आहे, ह्याला मला केस काढायची आहेत किंवा याचा चष्मा काढायचा आहे, मग हेच नंतर आपण सगळ्या गोष्टी करू शकतो. पण डुप्लिकेट फाईलला करूनच त्या बाकीच्या गोष्टी करा. आता माझा दुसरा मुद्दा असा होता की ही जी फाईल आहे ना, या फाईलचं बॅकग्राऊंड मला काढायचं आहे. कॅनवा नावाचं एक सॉफ्टवेअर आहे, त्याच्यामध्ये ऑटोमॅटिक रिमूव्ह होतं. रिमूव्ह बॅकग्राऊंड, रिमूव्ह बीजी नावाचं पण एक सॉफ्टवेअर आहे, वेबसाईट आहे रिमूव्ह बीजी, त्याच्यामधून पण बॅकग्राऊंड. पण आता आपण फोटोशॉप शिकतोय. फोटोशॉपमध्ये म्हणजे मोस्टली क्रॉप कसं करायचं हे आपण बघणार आहोत. तर मी ह्या डुप्लिकेट फाईलला आता मॉडिफिकेशन करतो. पण ही जी फाईल आहे, हिचं मला बॅकग्राऊंड चेंज करायचं आहे, बरोबर ना? बॅकग्राऊंड बोललो तर मी काय करतो, मला ही फाईल दुसऱ्या फाईलमध्ये मला टाकायची. तर पहिल्यांदा ह्या फाईलला सिलेक्ट करावं लागेल. तर सिलेक्ट करण्यासाठी कंट्रोल ए बटन दाबायचं. लिहून ठेवलं तर खूप बरं होईल. सिलेक्ट करण्यासाठी कंट्रोल ए. लाईन दिसते बघा तुम्हाला, मी कंट्रोल ए बटन दाबलं, लाईन्स दिसत आहेत बघा तुम्हाला, स्पॉट कोपऱ्यात. कंट्रोल ए दाबल्यानंतर सिलेक्ट ऑल झालं. कॉपी करण्यासाठी कंट्रोल सी दाबलं, कंट्रोल सी बटन दाबलं. पहिल्यांदा कंट्रोल ए दाबलं, त्याच्यानंतर कंट्रोल सी दाबलं, त्याच्यानंतर कंट्रोल एन दाबलं. एन म्हणजे न्यू फाईल, कंट्रोल एन, एन नागपूरचा एन दिसतंय का? कंट्रोल एन, ओके. आणि त्याच्यानंतर कंट्रोल व्ही दाबलं. कंट्रोल व्ही म्हणजे विक्ट्रीचा व्ही. परत एकदा सांगतो कसं केलं सांगा. मला काय केलं परत सांगा, कोण सांगे? पहिल्यांदा कंट्रोल ए केलं. कॉपी करायचं असेल तर कंट्रोल सी, कंट्रोल सी, न्यू फाईल घेण्यासाठी कंट्रोल कंट्रोल एन, कंट्रोल एन, कंट्रोल एन. आणि आता काय करायचं? कंट्रोल व्ही. कंट्रोल व्ही. ओके करायचं आणि त्यानंतर कंट्रोल व्ही करायचं. ओके केल्यानंतर कंट्रोल व्ही करायचं. समजलंय सगळ्यांना? बघा अशा पण डुप्लिकेट फाईल आहे, असं पण करता येतं. बरं, आता मला ह्याचं बॅकग्राऊंड वेगळंच पाहिजे, तर मी इथे मॅजिक टूल घेतोय. दिसतंय इथे मॅजिक वॅन टूल आहे, ह्याला टूलबार बोलतात. हा जो दिसतोय ना बघा, मी तुम्हाला माऊसने ह्याला टूलबार बोलतात. ह्याचा सगळा वापर करतात. हा जो आहे ना इथे बघा, हे लेअर बार आहे, दिसतोय का? लेअर, बॅकग्राऊंड एक लेअर आहे आणि लेअर 1 एक लेअर आहे. दिसतंय का इथे? लेअर म्हणजे थर, मराठीमध्ये आपण त्याला थर बोलतो. लेअरवर सगळी कामं चालतात. फोटोशॉपमध्ये आपल्याला लेअरवर सगळी कामं करायला लागतात. बघा इथं 2 लेअर आहेत, एक बॅकग्राऊंड आहे, बॅकग्राऊंडच्या वरती कुठली लेअर आहे? लेअर 1 आहे. दिसते का? अजून एक लेअर घेतली तर लेअर 2 होणार, लेअर 3. लेअर म्हणजे थर, एकावर एक एकावर एक एकावर एक असे लेअर्स असतात. हा लेअर बार आहे, हा हिस्ट्री बार आहे, हा कलर बार आहे, हा नेव्हिगेटर बार आहे. आपण कुठे कर्सर आहे काय ते इथे दिसतं. सगळ्यात जास्त महत्वाचा लेअरचा जास्त वर्क होतं, लेअर बारचा जास्त वापर होतो. बरं, हा कुठला बघितला? स्टँडर्ड टूल बार आहे. हा जो दिसतोय ना तुम्हाला, त्याला काय बोलला? स्टँडर्ड टूल बार. हा वर्किंग एरिया, आपण आता ह्याच्यामध्ये काम करणार आहोत. हा लेअर बार, त्याच्यानंतर हा मेनू बार, फाईल, एडिट, इमेज, लेअर, मेनू बार बोलतात त्याला. आणि सगळ्यात जो वरती बार असतो ना, ॲडोब फोटोशॉप लिहिलाय, तो टायटल बार. टायटल बार मध्ये राईट साईडला 3 बटन असतात. क्लोज मधलं मोठं, लहान मोठं करायचं असेल सॉफ्टवेअर तर, आणि मिनिमाइज म्हणजे तात्पुरतं बंद करायचं असेल तर. क्लोज तर सगळ्यांना माहिती आहे, क्रॉस मार्कवर क्लिक केलं तर बंद होतं. टायटल बार, मेनू बार, बरोबर, स्टँडर्ड टूल बार, लेअर बार, हिस्ट्री बार, कलर बार, नेव्हिगेटर बार. कळलंय का? आणि सगळ्यात शेवटचा जो बार असतो त्याला टास्क बार बोलतात. काय बोलतात? टास्क बार, TASK. ठीक आहे, आता आपल्याला काय करायचं आहे? ह्याचं मला काय करायचं आहे? ह्याचं मला बॅकग्राऊंड काढायचं. तर मॅजिक वॅन टूल घेणार, हे दिसतं इथे, मॅजिक वॅन टूलने इथे क्लिक करणार फक्त.
दिसतंय आता बघा, सिलेक्शन झालं त्याचं. जे कुठे क्लिक केलं परत एकदा सांगतो. कुठे जायचं, मॅजिक वॅन टूल, आणि इथे कुठेतरी बॅकग्राऊंडवर कुठेतरी क्लिक करायचं. समजलं? सिलेक्शन दिसतंय बघा, जरा झूम करून बघा, तुम्हाला लगेच कळेल. आता मला आहे ना हे डिलीट करायचंय. बॅकग्राऊंड काय करायचंय सांगा? डिलीट. तर मी डिलीट बटन दाबतोय. कीबोर्डवर एक डिलीट बटन असतं, माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना? त्या डिलीट बटनाचा वापर करतोय. कीबोर्डवरच्या डिलीट बटनाचा वापर करतोय. बॅकग्राऊंड बघा डिलीट झालं ते सगळं. आणि तुम्ही आता तुम्हाला प्रश्न पडलाय, सर ते सिलेक्शन कसं काढणार? तर सिलेक्शन काढण्यासाठी कंट्रोल डी बटन दाबायला लागतं. सिलेक्शन काढण्यासाठी कुठलं बटन दाबणार? कंट्रोल डी. सिलेक्शन निघून जाणार. बॅकग्राऊंड आपण रिमूव्ह केलं बघा, आणि मग हा कुठेही तुम्ही मूव्ह करू शकता बघा. बॅकग्राऊंड सोप्यात सोपं रिमूव्ह कसं करायचं मी आता तुम्हाला दाखवलं. परत एकदा आपण तो टास्क बघणार आहोत, मग मला तुम्ही सांगा. बॅकग्राऊंड रिमूव्ह केलं मी. परत एकदा मला कोणी म्हणजे आपण एकत्र करून ते काम करूया. आता परत पहिल्यासारखं. काय झालं? एकच मिनिट. हा, काय करायचं आता? पहिल्यापासून मला आहे ना ही इमेज जी आहे तुमच्या समोर, जो इमेज दिसते ती मला नवीन बॅकग्राऊंड मध्ये पाहिजे, नवीन डॉक्युमेंट मध्ये पाहिजे. तर मी पहिल्यांदा काय सांगितलं? कंट्रोल ए. कंट्रोल एच्या नंतर काय सांगितलं? कंट्रोल सी. त्याच्यानंतर काय सांगितलं? कंट्रोल एन. कंट्रोल एन. आणि इथे ओके करायचं, ओके. आणि मग कंट्रोल व्ही दाबायचं. कंट्रोल व्ही. आता मला ह्या दोन आल्या बघा, दिसतात इथे. तर मला ह्याचं बॅकग्राऊंड काढायचं, बॅकग्राऊंड रिमूव्ह करायचं. इथे लेअर दिसते बघा, लेअरला सिलेक्ट करायचं. इथे दिसते बघा, मी कोपऱ्यात दाखवतो. लेअरला सिलेक्ट. हे लेअर नको आहे, बॅकग्राऊंड लेअर नको आहे, लेअर 1 हवे. हा, आता काय करू? कुठलं टूल मॅजिक घ्यायचं? वॉन्ड. मॅजिक वॅन टूलवर क्लिक करायचं. क्लिक, आणि कुठलं बटन दाबणार? कीबोर्डवरचं कुठलं बटन दाबलं होतं मी, आठवतंय का? कीबोर्डवर मी बोलतो, कीबोर्डवर हे बटन डिलीट. डिलीट बटन. गुड. डिलीट बटन. आणि सिलेक्शन काढण्यासाठी काय करावं? कंट्रोल डी. गुड. कंट्रोल डी. कंट्रोल डी बटन दाबून सिलेक्शन निघणार. आता मला आता मला बॅकग्राऊंड चेंज करायचं आहे. मला बॅकग्राऊंड चेंज करायचं आहे. मला ह्याच्यामध्ये असं येलो टाईप, लाईट येलो असं मला बॅकग्राऊंड द्यायचं आहे. लाईट येलो वगैरे टाईप असं एक नॉर्मल बॅकग्राऊंड द्यायचं आहे. तर आता मला काय करावं लागेल ते मी सांगणार आहे. बॅकग्राऊंड तर आपण हटवलं बघा, दिसतंय? म्हणजे इथे तुम्हाला कळेल बघा, इकडे दिसतंय बघा, दिसतंय ना तुम्हाला? चेंज बॅकग्राऊंड काहीच नाही आहे. तुम्ही बोलला सर व्हाईट, हे बॅकग्राऊंड आहे. इथे क्लिक केलं की बॅकग्राऊंड बघा तुम्हाला गेलंय, म्हणजे पारदर्शक आहे. बॅकग्राऊंड काहीच नाही आहे त्याच्या मागे. कळालंय का? तर मला लाईट येलो टाईप बॅकग्राऊंड हवं आहे, बरोबर? मग हे लाईट येलो बॅकग्राऊंड आपण दिल्यानंतर आजचं आपण सेशन कंप्लीट करणार आहोत. तर हे व्यवस्थित बघा कसं करायचं. हे कळलंय का सगळ्यांना? क्रॉप कसं केलं? सोपं, एकदम सोपं. मॅजिक वॅन टूलने क्रॉप केलं. त्याच्यानंतर आता मला काय करायचंय? त्याचं बॅकग्राऊंड चेंज करायचंय. बॅकग्राऊंड चेंज करण्यासाठी मला पहिल्यांदा लेअर घेणं गरजेचं आहे, एक्स्ट्रा लेअर इथे. तर लेअर घेण्यासाठी काय करायचं? लेअरवर जायचं, न्यू आणि लेअर. दिसलंय? कुठे कुठे जायचं? स्क्रीनशॉट काढून ठेवली तरी चालेल. लेअर, न्यू, आणि कुठे जायचं? इथे. कळालंय का? स्क्रीनशॉट मी तुम्हाला ग्रुपवर पाठवतो आपल्या.
आता मला काय करायचं, कुठे जायचं लेअर घेण्यासाठी, इन्सर्ट, न्यू लेअर आणि कुठे क्लिक करणार, ओके. इथे एक लेअर आली बघा, ही लेअर 1 आणि ही लेअर 2. मी बोललो होतो की लेअर मध्ये आपल्याला काम करायला लागणार. लेअर 2 ला मला कलर द्यायचा आहे. लेअर 1 मध्ये ही इमेज आहे, दिसतंय का सगळ्यांना? मला लेअर 2 मध्ये काय द्यायचं आहे, कलर द्यायचा आहे. बरोबर का? हा बॅकग्राऊंड आहे, ही लेअर 1 मध्ये ही इमेज आहे आणि लेअर 2 मध्ये मला काय द्यायचं सांगितलं मी तुम्हाला, कलर. दिसतंय ना, मी त्या कोपऱ्यात राईट साईडला लेअर मध्ये दाखवतो. इथे नेमकं माऊस कुठे आहे ते एकदा बघा, म्हणजे तुम्हाला समजेल, माऊस आयडिया येईल तुम्हाला की मी लेअर 2 ला जे ग्रीन दिसतंय, ब्ल्यू दिसतंय ना, सॉरी ब्ल्यू दिसतंय ना, ती सिलेक्शन आहे. आता लेअर कुठली सिलेक्शन आहे, लेअर 1 सिलेक्शन आहे बघा, म्हणजे हे हलणार. कळलंय? आता मला ना लेअर 2 सिलेक्शन करायचे, तर लेअर 2 वर क्लिक करायचं. कुठे क्लिक करणार, लेअर 2 वर क्लिक करणार. आता मला सांगा, आता मला कलर द्यायचा आहे, तर एडिट वर जायचं. पहिल्यांदा कलर चूज करायचा. इथे पहिल्यांदा इथे कलर चूज करा. दिसतोय ना, माऊसने दाखवतोय म्हणजे तुम्हाला समजेल. इथे क्लिक केलं, मला येलो कलर पाहिजे होता, थोडा लाईट येलो घेतो, दिसतोय इथे. ओके केला. कलर कुठला घेतला समजला, मी इथे घेतला, इथून कलर घेतला. कलर घेतला, कलर आला का नाही, मग कुठे जायचं, एडिट फिल. कुठे, एडिट फिल. इथे फोरग्राऊंड घ्यायचं, इथे 100% नॉर्मल आणि ओके करायचं. कलर बॅकग्राऊंड देण्यासाठी पहिला कलर चूज केला, कलर चूज केल्यानंतर ओके केलं. ओके केल्यानंतर कुठे गेलो सांगा, एडिट फिल, फोरग्राऊंड कलर नॉर्मल 100 आणि कुठे क्लिक करायचं, ओके. आता इथे कलर आला, पण तो ही लेअर दिसते ना, लेअर 2 ही वरती आहे आणि लेअर 1 कुठे आहे, खाली आहे. मला कुठली फ्रंटला हवाय, तर हा लेअर 1 आहे ना, ही फ्रंटला हवे. तुम्ही बोलला असं तो इमेज दिसतच नाही, सेकंड लेअर दिसतच नाहीये. सेकंड लेअर दिसण्यासाठी लेअर 2 खाली घ्यावी लागेल आणि हिला वरती घ्यावी लागेल. माझा प्रश्न कळला का तुम्हाला? एखादी लेअर आहे, ती लेअरच्या खाली एक लेअर आहे आणि वरती एक लेअर आहे, पण आपल्याला जी खालची लेअर आहे ती वरती पाहिजे. तर फक्त काय करायचं, ह्या लेअरला वरती घ्यायचं बघा, कारण 2 लेअर आहे. आधी असं होतं, ही तुमची लेअर खाली होती अशी, हे असं होतं. मला लेअर 1 आहे ना, मी कुठे करतोय बघा, लेअर मध्ये करतोय, इथे करतोय. ही लेअर आहे ना, लेअर 1, ही मला वरती हवी, तर हिला क्लिक करायचं आणि तसंच वरती करायचं. बघा आता आपण बॅकग्राऊंड चेंज केलं. कळालंय का एवढं? बॅकग्राऊंड पहिलं रिमूव्ह केलं आणि नंतर बॅकग्राऊंड आपण चेंज केलं. एवढं कळालंय का? मी सोप्या भाषेत शिकवतोय, एकदम सिंपल शिकवतोय. आता विद्यार्थ्यांना काय ना असा प्रश्न पडलाय की सर मला 2 कलर द्यायचे. किती कलर द्यायचे? 2 कलर, 2 अँड मोर कलर द्यायचे. मग त्याच्यासाठी आपल्याला फिल मधलं नाही वापरता येणार, इथं 1 कलरच देता येतो. आता आपल्याला 2 कलर देण्यासाठी आपल्याला ग्राडियंट टूल वर जावं लागणार. इथे दिसतंय का, इथे ग्राडियंट टूल आहे. 1 2 3 4 5 6वं टूल आहे ग्राडियंट टूल. ग्राडियंट टूल मध्ये हे घेतलं ग्राडियंट, पण लेअर 2च पाहिजे सिलेक्शन, ही नको आहे, ही सिलेक्शन हवे. दिसतंय बघा, मी सगळं व्यवस्थित सांगतोय. लेअर 2 सिलेक्शन हवे. इथून कुठलं टूल घेतलं मी, ग्राडियंट टूल. ग्राडियंट टूल मध्ये 2 अँड मोर कलर देता येतात, 2 आणि 2 पेक्षा जास्त पण देता येतात. तर कुठे क्लिक केलं, ग्राडियंट टूल वर क्लिक केलं आणि इथे क्लिक केला. हे बघा इथे दिसतंय, याच्यावर क्लिक केलं मी. इथून तुम्हाला 2 अँड मोर कलर दिसतील. मी हा घेतला कलर,
दिसतं का याच्यात बरेच कलर आहेत आणि त्याच्यानंतर इथे आलोय इमेजवर दिसतंय आणि एक सरळ लाईन दिली, अशी सरळ लाईन दिली मी. बघा बॅकग्राऊंड चेंज झालं. मी सरळ लाईन दिल्यानंतर हॉरिझॉन्टल कलर आला, मी हॉरिझॉन्टल लाईन दिल्यानंतर व्हर्टिकल कलर येईल. बघा कळालंय का? सिंपल आहे. अशी क्रॉस लाईन दिली तर क्रॉस कलर. ह्या लेअरला होतंय, दिसतंय बघा लेअर 2 ला. ह्याला काढले की नॉर्मल. तुम्ही बोला सर मला माझ्या कलर चॉईस पाहिजे, असे कुठलेही कलर नको, मग ग्रेडियंट टूलवर जायचं, इथे क्लिक करायचं, इथून तुम्ही चूज करू शकता. इथे मी समजा रेड घेतला, इथे मी व्हाईट घेतला आणि इथे मी ग्रीन घेतला आणि काय केलं, ओके केलं. बघा बॅकग्राऊंड चेंज केलं. कळालंय सगळ्यांना? अशा पद्धतीने 2 and more बॅकग्राऊंड कलर चेंज करू शकता. आत्ता आपण जे बघितलं ते ॲडोब फोटोशॉपचं सॉफ्टवेअर बघितलं आणि त्याच्यामध्ये आपण ॲडोब फोटोशॉपच्या सॉफ्टवेअरमध्ये आपण फोटो क्रॉप कसं करायचं मॅजिक टूलनी आणि बॅकग्राऊंड कलर चेंज कसे करायचे. 2 and more कलर. 1 कलर देण्यासाठी कुठे जावं लागेल सांगा बरं मला. 1 कलर द्यायचा आहे नॉर्मली, कुठे जावं लागेल, कोण सांगेल? नॉर्मली 1 कलर द्यायचा. खालच्या कलर बॉक्स वरती कलर चूज करून वरती एडिट वरती फिल मध्ये सर. क्या बात है, गुड. मैं आता मी ब्लू घेतो. ह्याला करायचं आहे मला, लेअर सिलेक्ट आहे, एडिटवर जाऊन कुठे जायचं बोललो, फिल, फोरग्राउंड कलर नॉर्मल 100, ओके नॉर्मल. अँड 2 and more कलर देण्यासाठी काय करावं लागेल मला, कुठे जावं लागेल, लेअर 1 पहिले लेअर 2 सिलेक्ट करायची, ते महत्वाचं आहे. नाही ते हे सिलेक्ट आहे आणि त्याच्यावरच कलर यायचा असं नको. लेअर 2 सिलेक्ट करायची, इथून कुठलं घ्यायचं, ग्रेडियंट टूल. ग्रेडियंट टूल, इथे क्लिक, कलर चेंज कर, इथून कलर, इथे क्लिक केलं, इथून कलर चेंज करायचा, इथून कलर चेंज कर, इथे क्लिक, इथून कलर चेंज कर, इथे क्लिक, इथून कलर चेंज. ओके आला नाही कलर, मग काय करायचं, सरळ लाईन ड्रॉ करायची, हॉरिझॉन्टल लाईन केली की व्हर्टिकल कलर येईल आणि व्हर्टिकल लाईन ड्रॉ केली की हॉरिझॉन्टल, आणि क्रॉस लाईन केली क्रॉस कलर. आय थिंक समजलंय का सगळ्यांना? आणि आता मला ही जर इमेज सेव्ह करायची असेल आणि त्याच्यात भविष्यामध्ये पण मॉडिफिकेशन करायचे असेल तर तिला PDF नावाने सेव्ह करावं लागेल, PDF फाईलच सेव्ह करावी लागेल. तर सेव्ह करण्यासाठी सोपं आहे, सेव्ह करून मग आपण सेशन स्टॉप करणार आहोत. फाईलवर जायचं, कुठे क्लिक करायचं, सेव्ह, दिसतं ना इथे बघा, सोपं आहे. फाईल, सेव्ह, तुमचा एक फोल्डर बनवा छानपैकी. दिस PC मध्ये मी एक फोल्डर बनवतो. F मध्ये फोल्डर आहे माझा अनिल, याच्यामध्ये मी ती फाईल फोल्डर अनिल व्हिडिओ नावाचा फोल्डर आहे माझा F ड्राईव्ह मध्ये, अनिल व्हिडिओ मध्ये या फाईलला नावतो प्रोजेक्ट 1 नावाने फाईल सेव्ह होतो. याच्यात एक फोल्डर बनवतो ग्राफिक डिझायनिंग प्रोजेक्ट. या फाईलला ऑन करतो, या फोल्डरला सॉरी या फोल्डर ऑन करतो आणि प्रोजेक्ट 1 नावाची फाईल, इथे PDF PhD फाईल पाहिजे म्हणजे आपल्याला मॉडिफिकेशन करता येतं. परत एकदा सांगतो कसं केलं, कुठे गेलो सांगा, फाईल, सेव्ह,
बरोबर. आता सेव्ह होणार नाही कारण सेव्ह केलेलं आहे. मी सेव्ह एज मध्ये दाखवतो. कुठे गेलो? दिस पीसी मध्ये माझा एफ मध्ये फोल्डर आहे अनिल सर व्हिडिओ. त्याच्यामध्ये GD प्रोजेक्ट नावाचा फोल्डर बनवला, त्याच्यामध्ये फाईल सेव्ह केली. बरोबर. आता मी हे समजा बंद केलं तर ती उघडायची फाईल, जी मी मॉडिफिकेशन केले, जी चेंज केले, ती फाईल मला ओपन करायची. तर कुठे जाणार? सोपं आहे. फाईलवर जाऊन ओपन वर जायचं, सेव्ह वर नाही. कुठे जायचं आहे? ओपन करायची आपल्याला ती फाईल, तर ओपन करायचं. खूप जण काय करतात, सेव्ह वर जातात आणि एडिट करून प्रॉब्लेम करून टाकतात. फाईलवर जायचं, ओपन वर जायचं. ओपन वर गेलो की कुठे जायचं? फाईल ओपन. कम ऑन. रेकॉर्डिंग चालू थोडं स्लो होतं त्यामुळे. ओपन वर जाऊन कुठे जाणार? दिस पीसी मध्ये कुठे? एफ अनिल सर व्हिडिओ GD प्रोजेक्ट. जा. ही फाईल अशा पद्धतीने ओपन करू शकता. पुन्हा तुम्ही त्याला मॉडिफिकेशन करू शकता. आता बॅकग्राऊंडच का हलतंय? कारण ती लेअर सिलेक्ट आहे. मग इमेज लेअर 1 ला सिलेक्ट करून मग त्याला आपण मूव्ह करू शकतो. एवढं मात्र लक्षात ठेवायचं, जी फाईल सिलेक्शन असेल ती मूव्ह होणार. जी लेअर सिलेक्टेड असेल तिलाच आपल्याला मूव्ह करता येणार. ओके. आजचं सेशन आवडलंय सगळ्यांनी? मला सांगा व्यवस्थित. सर आम्हाला समजतंय, नसेल समजत तर आपण एकदा परत ओव्हरचेक करू. आणि मी ह्या गोष्टी हा जो व्हिडिओ आहे त्याची मी यूट्यूबला आज पाठवणार आहे लिंक. मी स्वतः पर्सनली आता हा रेकॉर्ड केलेला आहे, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही येणार आहे. आणि सगळ्यांनी ह्याचं समजा ज्यांनी सेशन अटेंड नाही केले त्यांनी ॲटलिस्ट यूट्यूबवर जाऊन, म्हणजे मी तुम्हाला लिंक पाठवणार आहे, त्या लिंकमध्ये तुम्ही परत एकदा प्रॅक्टिस करू शकता. किंवा एखाद्याला समजलं नाही की सर मला ते घाईत झालं किंवा मला मध्ये काम आलं आणि त्यामुळे मला सेशन अटेंड नाही करता आलं तुमचं, तर त्या विद्यार्थ्यांनी किंवा जे जॉबला आहेत किंवा त्यांना आता कुठे बाहेर गेलेले आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी आपण व्हिडिओ लिंक पाठवणार आहे मी आत्ता. तर ती परत एकदा बघावं, कारण सगळ्यांनी खूप महत्त्वाचं आहे ग्राफिक डिझायनिंग. फ्री असलं म्हणून काय झालं की ते फार फायदेशीर आहे. भविष्यात त्याचा खूप मोठा वापर होणार आहे, कारण भविष्यामध्ये 3D प्रिंटर आलेले आहेत, ग्राफिक डिझायनिंगला फार डिमांड आलेलं आहे, डिजिटल मार्केटिंगला फार डिमांड आलेलं आहे, व्हर्च्युअल नेटवर्क काय असतं त्याला सगळं डिमांड आलेलं आहे. म्हणजे आत्ता आपण जे काही अपडेटेड आहे ते आपण शिकतोय. भविष्यात त्याचा जास्तीत जास्त वापर होणार आहे. ज्याला खरंच कम्प्युटरमध्ये करिअर करायचं असेल किंवा त्याला बऱ्याच गोष्टीमध्ये चांगलं नॉलेज घ्यायचं असेल तर हे सेशन कंपल्सरी अटेंड करा. आणि समजा इन केस नाही जमलं तर मग व्हिडिओ लेक्चर अटेंड करू शकता. आपण बऱ्याच फॅसिलिटीज दिलेल्या आहेत. आणि जे विद्यार्थ्यांना प्रॅक्टिस करायची असेल त्यांनी शनिवार रविवार म्हणजे आपले सेशन कंप्लीट झाले की लगेच तुम्ही येऊन इथे प्रॅक्टिस करू शकता. इन्स्टिट्यूटमध्ये येऊन, इन्स्टिट्यूटमध्ये सगळे सॉफ्टवेअर अपडेटेड केलेले आहेत, फोटोशॉप टाकलेलं आहे आणि ते गुगल सगळीकडे 24 तास म्हणजे आपल्याकडे पूर्ण वेळ इंटरनेट पण कनेक्ट असतं. म्हणजे तुम्हाला गुगल डॉकची प्रॅक्टिस करता येईल, गुगल शीटची प्रॅक्टिस करता येईल. फक्त ही जी प्रॅक्टिस असणार आहे ती शनिवार रविवार असणार आहे. तुम्ही 1-1.5 तास 2 तास बसू शकता, त्यांना जसं वेळ मिळेल तसं. आणि तुम्हाला जर समजा वेळ नसेल तर तुम्ही आपला जो सेशन टाईम म्हणजे ऑफलाईन जी प्रॅक्टिस आहे तुमची ती ऑफलाईन प्रॅक्टिस सकाळी 9 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत आपण ठेवणार आहोत. ज्यांनी कोणाला इंटरेस्टेड असेल त्यांनी प्रॅक्टिसला यावं. आत्ता जे काही शिकवलं आहे त्याची प्रॅक्टिस करावी. बरोबर. पण ॲडोब फोटोशॉप हे आपल्याला सॉफ्टवेअर कम्प्युटरमध्येच दिले जाणार आहेत इन्स्टिट्यूटमध्ये. त्यामुळं कारण ते पेड सॉफ्टवेअर असतात त्यामुळे इन्स्टिट्यूटमध्येच तुम्हाला ते वर्किंग करावं लागणार आहे. आणि बाकीचे जे मी बोललो गुगल डॉक, गुगल शीट, गुगल स्लाईड हे तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये पण करू शकता. म्हणजे जे आत्ता आपण आधी जे सुरुवातीला मार्कशीट बघितली, त्याच्यानंतर आज जी सॅलरी शीट बघितली किंवा रिझ्यूम बनवला किंवा एखादा पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन तयार केलं आहे, हे तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये पण करू शकता. गुगल डॉक इन्स्टॉल करावं लागेल प्ले स्टोअरमधून, गुगल शीट इन्स्टॉल करावं लागेल प्ले स्टोअरमधून आणि गुगल स्लाईड इन्स्टॉल करावं लागेल प्ले स्टोअरमधून. हे सगळे सॉफ्टवेअर तुम्हाला मोबाईलमध्ये पण ऑपरेट करता येते. ओके.
थँक्यू. मला सगळ्यांनी ते रिझ्यूम पाठवायचं. मी परत एकदा तुम्हाला सांगतो की गुगल डॉक हे फार इम्पॉर्टंट आहे. मी त्याच्यावर का ट्रेस घेतोय? कारण ते भविष्यात जास्तीत जास्त विद्यार्थी वापरणार आहेत. तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला परत एकदा ईमेल आयडी पाठवतो. ह्या ईमेल आयडी मध्ये माझा रिझ्यूम बनवून द्यायचा. त्या रिझ्यूम मी तुम्हाला त्याचा ईमेल आयडी परत ईमेल आयडी मी तुम्हाला परत सेंड करतो ग्रुपवर. आता मला इथे स्क्रीन सेव्हर मुळे दिसत नाहीये, पण मी तुम्हाला ईमेल आयडी पाठवतो. मला ॲटलिस्ट सगळ्या विद्यार्थी जे जॉईनिंग आहे त्यांनी आज रिझ्यूम बनवावा गुगल डॉकमध्ये आणि तो मला छोटा जरी असला तरी पाठवा. पण एखादा छानपैकी असं मला एका ताईने आत्ता पाठवला आहे रिझ्यूम. खूप छान आवडला मला तो. तिचं नाव आहे मी तुम्हाला सांगितलं पण एक मिनिट चेक करतो मी. हां, वैष्णवीनी पाठवला मला. खूप मस्त सुंदर असा बायोडेटा तिने तयार केलेला आहे. बघा तुमच्यासमोर. असा तुम्हाला बायोडेटा बनवायचा आहे आणि मला पाठवायचा आहे. ईमेल आयडी मी तुम्हाला सांगतो परत एकदा किंवा स्क्रीनशॉट काढली तरी चालेल. हा आपला ईमेल आयडी आहे. मी कॉपी करून आपल्या ग्रुपमध्ये पाठवतो. ग्रुपमध्ये मी पाठवला यश कॉम्प्युटर. याला सगळ्यांनी यावं आणि हे करावं म्हणजे प्रॅक्टिस करावी त्याची. तुम्ही आज घरी जरी प्रॅक्टिस केली गुगल डॉक, गुगल शीट, गुगल स्लाईड तरी चालेल. आणि पुढच्या शनिवारी मी तुम्हाला परत ॲडोब फोटोशॉपचं नॉलेज देणार आहे. जेवढं तुम्हाला ॲक्सेप्ट करता येईल तेवढं बेस्ट आहे. म्हणजे मी मोस्टली फोटोशॉप सगळं शिकवणार आहे. त्यामुळे काळजी करू नका. शॉर्टकटमध्ये मी जाणार आहे आणि सगळ्याच शॉर्टकट की मी पण शिकवणार आहे आणि शॉर्टकट कीची एकदम लिस्ट मी तुम्हाला PDF स्वरूपात पाठवणार आहे. त्यामुळं सेशन कंपल्सरी अटेंड करा. आपल्याला जे दिलेलं आहे ते खूप महत्त्वाचं आहे. ह्याचा वापर करा आणि भविष्यात त्याचा जास्त फायदा होणार आहे. थँक्यू. मी इथेच थांबतोय. आपण सगळेजण अटेंड केल्याबद्दल खरंच धन्यवाद. खूप छान पद्धतीने आपले सेशन चालू आहेत. तर असेच लेक्चर तुम्ही अटेंड करत राहा. कारण आपण 2च दिवस दिले आहेत. जर आपल्याला आपलं नॉलेज वाढवायचं असेल तर मला असं वाटतं की सगळ्यांनी जॉईन करावं प्लीज. आणि जे कोण जॉईन करत नसतील किंवा ज्यांना माहिती नाही त्यांनी मला पर्सनली फोन करा की सर मी त्या ग्रुपमध्ये नाही आहे, तर मला त्या ग्रुपमध्ये ॲड करा आणि मग आपण त्यांना पण जॉईन करून घेऊ आणि त्यांना ते व्हिडिओ लिंक पाठवून देऊ जे आधीचे झालेत ते. आणि आजचं जे सेशन आहे ते मी प्रॉपर रेकॉर्ड केलेलं आहे. त्यामुळं काही प्रॉब्लेम नाही होणार. कालचं रेकॉर्डिंग थोडंसं मिसयूज झालेलं आहे, पण ते आलेलं आहे माझ्याकडे, तर ते पण पाठवेन मी. थँक्यू. तुम्ही सेशन लेक्चर अटेंड केल्याबद्दल. थँक्यू सो मच. थँक्यू सर. थँक्यू सो मच. थँक्यू. थँक्यू थँक्यू सागर. सर. थँक्यू सर. थँक्यू भाग्यश्री, शिवम, विद्या, अर्चना, अश्विनी मॅम, थँक्यू. दीपक, दिव्या, कैलास, थँक्यू. ललित सामंत, थँक्यू. ललित पण बराच वेळ थांबला. गुड गुड. ओम पवार, पायल पवार, थँक्यू. प्रमिला, राजरतन पण आज थांबला. अरे वा वा, क्या बात आहे. सिमरन शेख, संदीप, अजून सृष्टी जायबाय, शिवम शिंगारे, वनिता मॅम पण अरे वा, क्या बात आहे. विना डाले, योगिता चंदन शिवे पण अरे वा जॉईंट झाले, क्या बात आहे. विना डाले, गुड गुड गुड. विद्या निंबाळकर, गुड गुड. वनिता मॅडम पण झाल्या जॉईनिंग, गुड गुड. निलेश हो, सर. सोनवणे, अपूर्वा चौधरी पण जॉईन झाले, गुड. वैष्णवी तुपे जॉईन झाले, गुड. आदित्य साबळे, ओके. थँक्यू. थँक्यू सो मच. मी आता स्टॉप करतोय.